नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर 10 ऑक्टोबरला लाडक्या बहिणींना एकूण 7,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होतील। ते कसे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज जे आहे ते जुलैमध्ये सुरू झालेले होते। जुलै, ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिने पूर्ण होतील या योजनेला। आता याने ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले होते अशा महिलांना 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आलेले होते। त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याच्या पाठीमागून 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले होते। आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे 10 ऑक्टोबरलाच त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। चला तर सविस्तर माहिती घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा जो आहे तो वितरण सुरू आहे। यामध्ये 1,96,43,207 भगिनींना यशस्वीरित्या लाभ हस्तांतरण करण्यात आलेले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आणि लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे। आता ज्या महिला भगिनींना अजून एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे जे काही हप्ते असतील ते नक्की मिळतील। त्यांना जे काही या अगोदर पैसे मिळाले नसतील तर त्या महिलांना त्यांचे पैसे नक्की मिळणार आहेत। कारण हे जे हस्तांतरण आहे हे लाभ हस्तांतरण याची प्रक्रिया सुरूच आहे, हे बंद केलेलं नाही। 10 ऑक्टोबर पूर्वी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा केले जातील। त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मधील जे पैसे मिळणार आहेत त्याबद्दलचे काय अपडेट आहे मला जाणून घेऊयात। तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबरला लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 1,500 रुपयाप्रमाणे जे 3,000 रुपये असतील ते 10 ऑक्टोबरला जे पात्र महिला असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होतील। म्हणजे आता एकूण 7,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत। म्हणजे ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज भरला होता अशा महिलांना सुरुवातीला 3,000 रुपये जमा झाले होते। त्यानंतर सप्टेंबरमध्ये 1,500 रुपयांचा तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला होता। आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकूण 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये 10 ऑक्टोबरला जमा करण्यात येतील। असे एकूण मिळून 7,500 रुपये 10 ऑक्टोबर रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। आता ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरले असतील त्यांना सप्टेंबर पासून पुढील महिन्याचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। परंतु ज्या महिलांचा अर्ज जुलै किंवा ऑगस्टमध्येच मंजूर झालेला आहे अशा महिलांना मात्र एकूण 7,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। जर तुमचे पैसे जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता की तुम्हाला कोणत्या तारखेला आणि किती हप्ते जमा झालेले आहेत। आणि ज्या महिलांना एकही हप्ता जमा झालेला नाही त्यांनीही कमेंट करून सांगायचं आहे की त्यांचा एकही हप्ता जमा झालेला नाही। तर 10 ऑक्टोबरला आता राहिलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे 3,000 रुपये जमा केले जातील। तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।